नमस्कार मित्रांनो, तो आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे हेदवी गणपती मंदिर, आई नवलादेवी मंदिर. तर आजचा आपला हा ब्लॉग खूप मोठा असणार आहे. तर चला आजचा ब्लॉग आपण सुरू करूया. हे आहे आपली गावची शेती आणि भराडा देवाला पाया पडून आपण ब्लॉग आपला सुरू करतोय. तू पण वाचव मम्मी, तू पण वाचव. तर गणपती बाप्पा मोरया म्हणून आपला प्रवास इकडे चालू होतो. तर पहिला आपला टप्पा आहे हेदवी गणपती मंदिरला जायचं, दशभुज गणेश मंदिर. हे जे राईट साईडला तुम्ही बघत आहे ते आहे खळ आणि त्याच्या पुढे आहे आमचा बैलांचा गोठा, जो आता खूप पडलेला आहे. आणि त्याच्या बाजूला आहे आंबेकरवाडीतली शाळा. आणि इकडे आम्ही या लेफ्ट साईडला आम्ही यायचो पेप्सी घ्यायला. आणि पुढे आहे कॉर्नरला, पुढे लास्ट आहे, तिकडनं आम्ही गणपती आणायचो. तर आता थोड्याच वेळात आपण हेदवीमध्ये प्रवेश करू आणि बाकीची माहिती देत माझी ताई. निसर्गाने मुक्त उडलन केलेल्या माझ्या गुहागर या तालुक्यातील हेदवी हे आमचे गाव आहे. आंबेकरवाडीपासून 15 मिनिटांच्या अंतरावर हे हेदवी गाव आहे. हे मंदिर अतिप्राचीन असून मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. हे असे सुंदर रेखीव काम केलेले मंदिर पाहताच डोळे अगदी तृप्त होतात. मंदिराच्या बाहेर सुंदर असे दीपस्तंभ आहे. मंदिरामध्ये श्रींची मूर्ती ही दशभुजांची आहे, म्हणून त्याला दशभुज गणपती म्हणून म्हटले जाते. हे मंदिर पेशवेकालीन असून काश्मीरमधल्या संगम दगडापासून श्रींची मूर्ती बनवण्यात आलेली आहे. मंदिराचे बाहेरील रंगकाम हे अतिशय भडक रंगाने केले आहे, त्यामुळे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर अगदी उठून सुंदर दिसते. बाजूला नारळी पोपळीच्या सुरेख अशा बागा आहेत. मंदिराच्या आत मोबाईल वापरण्यास मनाई असल्यामुळे आतील श्रींची मूर्तीचा व्हिडिओ काढण्यास भेटले नाही. मस्त असं बाप्पांचं दर्शन घेऊन आपण प्रसाद घेऊन आपण जाऊया आपल्या मंदिराला एक प्रदक्षिणा मारायला. आणि मग आपण जाणार आहे आपल्या आई नवलादेवीच्या मंदिराकडे. बघ बघ चिपकतं का? बघ, लाव लाव लाव. ओ बाय. कडक 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 कडक. हे बघ, ही पालखी ना रे. मंदिर मामा. गणपती बाप्पाचं दर्शन. आरतीचं
गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण आता निघालो आपल्या आई नवल्यादेवीच्या मंदिराकडे. तर आता आपण पोचलो आहे श्री नवलादेवी मंदिर. तर ओटी घेऊन आपण जाऊया आत आईचे दर्शन घ्यायला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं हेदवी दशभुज गणपती मंदिर आणि आई नवल्यादेवी मंदिर. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे गणपतीपुळे आणि मार्लेश्वरचा प्रवास.